सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यज्ञोनिनो यस्यान्तर्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. भगवान परमात्म्याला वंदन, रामरायांना वंदन, देवकीपुत्र श्रीकृष्णांना वंदन, गीता धर्म मंडळाला वंदन आणि उपस्थित संत सज्जन श्रोत्यांना वंदन. आजचा आपला विषय आहे वाल्मिकी रामायणातील सुभाषित. आपल्याला रामायण माहिती आहे, पण आपण वाल्मिकी रामायण आपल्याला सगळ्यांना जास्त माहिती आहे. कारण व्यास रामायण आहे, वशिष्ठ रामायण आहे, शुक रामायण आहे, आगम रामायण आहे, आनंद रामायण, अध्यात्म रामायण अशी बरीच असली तरी आपल्याला वाल्मिकी रामायण हे लहानपणापासून माहीत असतं. त्यातल्या 4 वाक्यात त्यातल्या सगळ्या घटना सांगितलेल्या अशा जातात. आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्णानम एतदी रामायण. हे रामायण आपल्याला सगळ्यांना माहीत असतं आणि त्या रामायणातली सुभाषित आहेत. सुभाषित म्हणजे चांगलं बोललेलं. ती वाल्मिकींनी अतिशय सुंदर सुभाषितातून सगळ्या त्यातल्या म्हणजे सगळी जी त्यातली माणसं आहेत, सगळे जे व्यक्तिरेख आहेत त्यांच्या अतिशय सुंदर चित्रण केलेले, त्यांच्या मनातल्या भावभावना उलगडून दाखवलेले आहेत. म्हणून आपण रामरायांना नमस्कार करून सुरुवात करूया. रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेंद्रं सत्यसंगं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारी. अशा रामाला सुरुवात करून आपण ही जी सुभाषितांची निवड आहे ती परांजपे नावाच्या एका अभ्यासकाने केलेली आहे. आपल्याला माहिती आहे त्याच्यात 7 खंड आहेत. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड अशा 7 खंडात हे वाल्मिकी रामायण विभागलेले आहे. गेले 2 महिने आपली भेट झालेली नाही, पण मे मध्ये आपण किष्किंधाकांड पूर्ण केलेलं आहे. म्हणजे बालकांडातल्या घटनापेक्षा त्या 4 मुलांचे जन्म झाले, मग विश्वामित्र ऋषी येऊन त्यांना घेऊन गेले, यज्ञाचं संरक्षण झालंय, तिथूनच ते मिथिलेला गेले, सीता विवाह आणि परत ते अयोध्येत परतेपर्यंतचं सगळं बालकांड आपण बघितलेलं आहे. त्याच्यात आपण सगळ्यांच्या स्वभाव रेखा त्यातल्या बघितलेले आहे की दशरथ आणि विश्वामित्रांचं बोलणं, जनकाचं बोलणं, परशुराम आणि राम यांचा झालेला संवाद हे आपण सगळं बघितलं. त्याच्यानंतरच्या अयोध्याकांडात आपण बघितलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे मंथरा कैकेयी संवाद, कैकेयी दशरथ संवाद, नंतर कौसल्या राम संवाद असे आपले सगळे बघितलेले आहेत अयोध्याकांडात. मग अरण्यकांडात गेल्यानंतर आपण लक्ष्मण राम संवाद, राम सीता संवाद, रावण शूर्पणखा संवाद, जी शूर्पणखा आली तिथे अरण्यात, आणि मग नंतर रावण आणि मारीचचा संवाद, त्या सगळ्यांनी कानउघडणीच केलेली आहे त्यांच्या त्यांच्या व्यक्तिरेखातलं, शूर्पणखेने पण आणि मारीच्याने पण, की रामाच्या बाबतीत अशी आगळीक तुम्ही करायला जाऊ नका असं त्या दोघांनीही सांगितलेलं होतं. आणि मग रावण सीता संवाद सुद्धा शेवटी आपण अरण्यकांडाच्या शेवटी पाहिला, त्यातली सुभाषित पाहिजे. आणि त्यानंतर ते दोघंजण जेव्हा तिच्या शोधाला निघाले तिथून सुरू झाला होता किष्किंधाकांड. त्या किष्किंधाकांडात आपण हनुमान आणि सुग्रीव यांचं आधी बोलणं ऐकलं. जेव्हा सुग्रीव धास्तावला की हे दोघं जण कोण आले, तेव्हा मग हनुमान रामाला भेटायला गेले, तेव्हा राम आणि हनुमानाचा संवाद, मग सुग्रीव आणि रामाचा संवाद, मग वाली आणि रामाचा संवाद, तारा आणि लक्ष्मणाचा संवाद अतिशय रोचक असा आपण तो बघितलेला आहे. आणि मग नंतर शेवटी तिथे ते झाल्यानंतर त्याच्यानंतर
त्या किष्किंधा हा भाग सगळा बघितला. रावण विभीषण हे सुद्धा संवाद त्याच्यात बघितले, मंदोदरीचा बघितलाय, शूर्पणखा रावणाचा बघितलाय. असं करून आता ती सगळी मंडळी या समुद्र तीरावर आलेली आहे. इथपर्यंतचा भाग आपण बघितलेला आहे. आणि मग ते तीरावर आल्यावर हनुमान त्यावेळेला आपली शक्ती विसरले होते. तो 100 योजना समुद्र पुढे होता, तो करून जाणार कोण? कोणी म्हणाले मी 10 योजना जाईल, कोणी 20 जाईल, 30 जाईल. असं करता करता अंगद म्हणाला मी 100 जाईल, पण मग मला परत येता येणार नाही. मग एकटा मारुतीच्या सांगितले सामर्थ्य होतं, पण तो विसरला होता ऋषींनी दिलेल्या शापामुळे. त्याची आठवण जांबुवंतांनी त्याला करून दिली आणि हनुमानाने प्रचंड रूप धारण करून तिथून उड्डाण केलेले आहे. इथपर्यंतचा भाग आपण किष्किंधाकांडाच्या शेवटी ते बघितलेले. मग नंतर आलाय ते सुंदरकांड. मग वाल्मिकीने या 5व्या कांडाला सुंदरकांड असं का म्हटलंय? आतापर्यंत आपण पाहिलं की जिथे जिथे जे जे प्रसंग घडले त्या त्या स्थळाचं नाव दिलेले किंवा त्या काळाचं, तो बालकांड, अयोध्येत घडलेलं ते अयोध्याकांड, अरण्यात ज्या घटना घडल्या त्या अरण्यकांड, किष्किंधा नगरीत घडले ते किष्किंधाकांड. मग हे सुंदरकांड का? याला सुंदरकांड का म्हटलंय? तर इथे काही हनुमानाची सुंदरता आहे का? तर रावणाच्या वर्णनात सुंदरता आहे? ती तर आहेच. वानर, राक्षस, लंकापुरी, अशोकवन या सगळ्या वर्णनातली वाल्मिकींची सुंदरता आपल्याला दिसणार आहे. पण तशाच बरोबर पंडित सातवळेकरांनी असं एक मत मांडलंय की या कांडात वर्णन केलेल्या आलेल्या ज्या घटना आहेत त्या सगळ्या सुंद नावाच्या शिखरावर घडलेल्या आहेत. तेथे लंकेला त्रिकूट असं त्या भागाला नाव होतं. त्यातलं एक शिखर म्हणजे सुंद नावाचं शिखर, त्याच्यावर या घटना घडलेल्या आहेत. आणि मग त्या सुंद शिखराला पुढे सुंदरचं अनवधानाने सुंदर असं झालं असतं. हे एक कारण. किंवा हरा दिवेकर नावाच्या अभ्यासकाने असं मत मांडलंय की सुनर, चांगला नर म्हणजे नेतृत्व करणारा नर. मग आपल्याला माहितीये सुनरचं काय, वानर शब्द आपल्याला माहितीये, पण तुम्ही खेड्यात गेलात, कोकणात गेलात की वानराला काय म्हणतात? वांदर. त्या वानराचं जसं वांदर झालं तसं या सुनराचं सुंदर झालं असावं, आणि म्हणून या कांडाला सुंदर असं नाव पडलंय की त्या सुंदराचा पराक्रम, सुनराचा, चांगल्या नराचा म्हणजे हनुमानाचा पराक्रम तो या कांडात वर्णिलेला आहे. त्या गंमत म्हणजे रामायणाचा नायक राम आहे, पण या सुंदरकांडापुरता जर आपण बघितलं तर इथे प्रभू रामचंद्र हे नायक नाहीये, तर हनुमान हा या कांडाचा नायक आहे. सगळं हनुमानाचं शौर्य, त्याचा पराक्रम, त्याची बुद्धिमत्ता, त्याची भक्ती यांचं वर्णन या याच्यात आहे. आणि मग सुंदर या शब्दाचा अर्थ केवळ सौंदर्यच असा नाही, तर सुंदर या शब्दाला आणखीन पण एक अर्थ आहे. सुंदर म्हणजे आनंद, सुंदर म्हणजे आशेचा किरण. म्हणजे हनुमानाने सीतेला शोधून राम आणि सीता यांच्या जीवनात आनंद आणला, आशेचा किरण आणला, म्हणून एक सुंदरकांड. आणखी याला सुंदरकांड म्हणण्याचं एक कारण म्हणजे हनुमानाला लहानपणी त्यांची माता सुंदर या नावाने हाक मारायची. आपल्याला माहिती आहे, आपण सगळेच आपापल्या मुलांना सुंदर म्हणतो, चकोरी म्हणतो, तसं ते सुंदर म्हणत असेल. आणि मग तेच नाव हनुमानाच्या पराक्रमाचं म्हणून, सुंदरतेचं म्हणून असं ठरलं. पण ते सगळ्यात पटणारी यातली व्युत्पत्ती अशी की लंकाच्या त्रिकुट पर्वतावर वसलेली होती. त्यातल्या एका शिखराचं नाव होतं सुंदर, आणि त्याच्यावरून तिथेच अशोक वाटिका होती. आणि त्या सुंदर या ठिकाणी झालेला पराक्रम तो सुंदरकांड. म्हणजे या सुंदरकांडात हनुमंतांनी समुद्र ओलांडण्यापासून ते लंका दहन करेपर्यंतचा सगळा भाग आपण या सुंदरकांडात बघणार. या सुंदरकांडाचं जसं हे वाङ्मयीन महत्व आहे, तसं आध्यात्मिक आणि व्यावहारिक महत्व पण या कांडाला खूप आहे. कारण हा कांड जे सुंदरकांड यातल्या ज्या मारुतीच्या संबंधित घटना आहेत त्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. हे कांड शिकलं की इच्छाशक्ती आणि देवावरचा विश्वास असेल तर समुद्र सुद्धा पार करून जाता येतो, मोठं संकट सुद्धा पार करून जाता येतं असं आपल्याला कळतं. आणि माणूस जेव्हा मानसिकरित्या खचून जातो तेव्हा जर त्याने सुंदरकांडाचं पठण केलं तर त्याला नवीन ऊर्जा मिळते, त्या संकटातून पार होण्यासाठी त्याला बळ मिळतं आणि घरातली नकारात्मकता दूर होते.
सुंदरकांडाच्या पठणाने आणि मग नकारात्मकता दूर झाली की सुख आणि समृद्धी येते. या कांडात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे अनेक वेळा हनुमंतांनी दाखवून दिलेले आहे आणि काव्यदृष्ट्या सुद्धा हे सुंदर आहे. आणि वाल्मिकींची प्रतिभा येते, अत्युच्च बिंदूवर पोहोचलेली आपल्याला पाहता येते. इथे त्यांनी कूटनीती, धर्म, भक्ती, धैर्य, सेवाभाव या सगळ्याचा अगदी परिपोष झालेला आहे या कांडात. हनुमंतांचा पराक्रम सुंदर, हनुमंतांचं लहानपणीचं नाव सुंदर, सीतेचं सौंदर्य सुंदर, लंकेचं वैभव सुंदर, म्हणजे सर्व अर्थाने हे सुंदर कांड आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी या सुंदर कांडावर एक स्वतंत्र रचनाच केलेली आहे, सुंदरकांड या नावाने. तर असं हे सुंदरकांड आपण आजपासून बघणार. नसून त्याच्यात हनुमान श्रीरामांचं कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्यांनी उड्डाण तर केलं. म्हणजे समर्थ म्हणतात, महारुद्र आज्ञेप्रमाणे निघाला, सीता शुद्धी आणावया सिद्ध झाला. सीतेला आणायला तो सिद्ध झाला. पण तिथे मैनाक पर्वत वाटेत आला. मग त्या मैनाक पर्वताला हनुमंतांनी आपल्या छातीच्या एका धक्क्याने खाली पाडलं आणि मग अशी त्या कपिश्रेष्ठ हनुमंताकडून आपल्याला स्पर्श झाला. यांनी सुद्धा तो मैनाक प्रसन्न झाला आणि तो मग गर्जना करायला लागला. तो मनुष्य रूप धारण करून त्या उभा राहिला तिथे आणि मग आपल्या शिखरावर उभं राहून तो हनुमंताला म्हणाला, हे वानर शिरोमणी, तू हे दुष्कर कर्म करायला निघालेला आहेस, तर आता या माझ्या शिखरावर थोडा वेळ विश्रांती घे आणि मग पुढच्या प्रवासाला जा. म्हणजे श्री रघुनाथांच्या पूर्वजांनीच ते समुद्र आणला ना, भगीरथाने आणला आपल्याला माहितीये. त्यामुळे तू आता त्यांचंच हितकार्य करतोय श्रीरामचंद्रांचं, म्हणून तू आम्हाला आदरणीय आहे. म्हणून या समुद्राला सुद्धा तुला नमस्कार करावा, तुझा सत्कार करावा असं वाटतंय. आणि म्हणून माहितीये एक सुभाषित वाल्मिकी लिहून जातात, कृतेच प्रति कर्तव्य एष धर्म सनातना, कृतेच प्रति कर्तव्य एष धर्म सनातना, सोयम प्रतिकारार्थी फक्त सन्मान मर्हती. म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांची परतफेड उपकारांनीच करायला पाहिजे. कृतेच प्रति कर्तव्य, उपकारांनीच केली पाहिजे. हा सनातन धर्म आहे. म्हणजे आपला सनातन धर्म तुम्ही दादा सरांच्या व्याख्यानात नेहमी हा शब्द ऐकत असाल. सनातन धर्म म्हणजे काय शिकवतो आपल्याला? कृतेच प्रति कर्तव्य, ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्याच्यावर प्रति उपकार केलेच पाहिजे. म्हणून हा सागर तुझा सन्मान करू इच्छितो आणि ते काम त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि मग सगळे त्या तापसी जन विद्याधर आकाशातून हनुमंताकडे पाहत होते. हनुमंताचे अग्नीप्रमाणे तेजस्वी दिसत होते. आणि मग त्यांना हे मैनाक भेटले समुद्राची आज्ञा म्हणून. आणि मग ते म्हणाले, कपिश्रेष्ठा, तू पवन सुद्धा सर्व वेगवान असा आहे, तू अत्यंत म्हणजे उड्डाण करण्यात प्रवीण असा आहे आणि तो आता आमचा अतिथी आहे. आणि म्हणून वाल्मिकी दुसरं सुभाषित सांगतात, अतिथीही किल पूजारा, अतिथी किल पूजारा प्राकृतोपि विजानता, धर्म जिज्ञास मानेन किम पुनर्यादृशो भवान. म्हणजे मग अतिथी हा नेहमी पूजनीयच असतो. कोणासाठी? धर्म जिज्ञास मानेन, जो धर्माची जिज्ञासा बाळगतो, धर्माचरण करू इच्छितो, त्याच्यासाठी अतिथी मग तो सामान्य असला, प्राकृतोपि, प्राकृत असला, सामान्य असला तरी सुद्धा पूजनीय ठरतो. मग तू तर काय पूजा राहिलाच आहेस आमच्यासाठी, आमच्यासाठी तू पूजा करायलाच योग्य आहेस. कारण सनातन धर्माप्रमाणे कुठच्याही अतिथीचं स्वागत केलंच पाहिजे. अतिथी म्हणजे काय? अचानक आलेला अतिथी, आधी वेळ वार दिनांक मी अमक्या गाडीने अमक्या वाजता येतोय असं न कळवता आलेला तो अतिथी, आणि त्याचं स्वागत केलंच पाहिजे. हा आपला धर्म आहे. पूर्वीच्या काळी जेवायला बसायच्या आणि यजमान बाहेर जाऊन बघायचा दाराच्या बाहेर कोणी अतिथी उपस्थित आहे का. हा आपला अतिथी धर्म आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे. म्हणून वाल्मिकी इथे सांगतात, अतिथी पूजा, अतिथी हा पूजाच आहे. प्राकृतो विजानता, तो प्राकृत असला, गावंढळ असला, कसाई असला तरी धर्म जिज्ञास मानेन, धर्माचं ज्यांना पालन करायचंय त्यांच्यासाठी अतिथी किल पूजारा आणि पुनर्यादृशो भवान, आणि तूच काय आमच्यासाठी पूजनीयच आहे. त्यामुळे मी तुझा सत्कार करू इच्छितो, तुला इथे माझ्याजवळ तू विश्रांती घे असं मैनाकाने सांगितलं की याचा तुझा सत्कार केलाच पाहिजे. तू देव शिरोमणी वाचा
वायूचा पित्र आहेस, वेगवान आहे, धर्मज्ञ आहे. तुझी पूजा केल्यामुळे आम्हाला वायूची पूजा करण्याचं पुण्य आम्हाला प्राप्त होईल, म्हणून मला तुझा सत्कार करू दे. आता मैनाकाने मारुतीची पूजा सत्कार करण्यामागे आणखीन एक कारण होतं की पूर्वीच्या काळी म्हणजे सत्ययुगात पर्वतांना पंख होते आणि मग पर्वत इकडे तिकडे सर्व दिशांना वेगाने उडत जायचे. त्यामुळे ऋषी मुनी माणसं प्राणी सगळे घाबरून असत, कधी आपल्या अंगावरचे पर्वत खाली पडतील कुणाला माहिती. म्हणून इंद्राने आपल्या वज्राने अनेक पर्वतांचे पंख छाटून टाकले होते. तेव्हा मैनाकांनी काय झालं, त्यांनी वायूची प्रार्थना केली आणि वायुदेवानी त्या मैनाकाला समुद्रात बुडवून लपवून ठेवलं होतं. म्हणून तो वाचला, त्याचे पंख वाचले आणि म्हणून त्याला आता मैनाकाला त्याची जाणीव होती. म्हणून तो समुद्राची आज्ञा म्हणून त्या समुद्रातून वर आला आणि त्यांनी मारुतीचं आतिथ्य करू इच्छित होता तो. म्हणून तो म्हणतो अतिथी केलं पूजारा प्राकृतोपी विजानता धर्म जिज्ञासमानेन किम पुनर्यादृशो भवान. तुझ्यासारख्याचा तर केलाच पाहिजे मला. म्हणजे समुद्रामध्ये समर्थ म्हणतात, समुद्रामध्ये भेटला तो अति तू, म्हणे रे अरे कोण तो तू. हनुमान विचारतो, रे तू कोण आहे. नमस्कार नमस्कार घाली हनुमंत त्याला. मग हनुमंताने त्याला नमस्कार घातला. मना माझे तो थोड संतुष्ट झाला आणि मग ते दोघंही संतुष्ट झाले. मैनाक पर्वताची ती विश्रांती घेण्याची विनंती त्यांनी स्वीकारली आणि तो हनुमान पुढे निघाला. मग त्यांना भेटली सुरसा. ही सुरसा म्हणजे त्यांच्या त्या समुद्र प्रवासात किती विघ्न आली होती त्यातली एक सुरसा. सुरसा ही एक नागमाता होती आणि तिला देव गंधर्व आणि या देवांच्या स्त्रियांनी मुद्दाम विनंती केली होती की तू मारुतीच्या मार्गात विघ्न उत्पन्न कर. आणि त्यांना मारुतीच्या बलाची आणि तिच्या पराक्रमाची परीक्षा बघायची होती. म्हणून देवांच्या आज्ञेने ती सुरसा तिथे आली राक्षसीचं रूप घेऊन आणि आपला जबडा बसवून हनुमानाला गिळायला पुढे आले. हनुमानाची तिला विनंती केली की मी सीतासंधाच्या कार्याला चाललोय, मी ते काम परत करून येतो, मग तू मला खा. अशी विनंती त्यांनी केली, पण तिने ती नाकारली, मानली नाही, ती अवैधली. आणि मग तिने आपलं शरीर मोठं करायला सुरुवात केल्यावर हनुमंताने आपलं शरीर 10 योजना मोठं केलं. सुरसेने 20 योजना मोठं केल्यावर हनुमंताने 30 योजना मोठं केलं. हनुमंताने 40 योजना केल्यावर तिने 50 योजना केलं. असं करत करत सुरसा 80 योजना, तर ती हनुमान 90 योजना मोठे झाले. आणि मग सुरसेने 100 योजना जेव्हा स्वतःचं मुख आणि शरीर मोठं केलं तेव्हा तत्क्षणी हनुमान एकदम अंगठ्या एवढे झाले. आणि मग अंगठ्या एवढे झाल्यामुळे ते 100 योजनांच्या तोंडात इकडून जाऊन तिकडून बाहेर पडले तरी सुरसेला पत्ता लागला नाही. म्हणजे इथे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे हनुमंताने तत्व वापरलं. नाही तर हनुमंताला त्याच्याशी सामना करता आला नसता, कारण ती कितीही मोठी होऊ शकत होती. पण ती 100 योजना झाल्याबरोबर ते अंगठे एवढे झाले आणि एकीकडून मुखात शिरून दुसरीकडून बाहेर पडले. त्याच्यानंतर सुरसेनंतर त्यांच्या मार्गात आडवी आली ती सिंहिका. ही सिंहिका पण हनुमानाला गिळण्यासाठी तिथे आली होती. आणि एक तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती खाली समुद्रात होती, पण वरून जाणाऱ्याला ती खाली पडणाऱ्या सावली पकडून वर्षाची गती थांबवू शकत होती. त्याप्रमाणे त्यांनी हनुमंतांची सावली धरून ठेवल्यावर हनुमानाची गती मंदावली. पण त्याला या सुग्रीवाने आधीच या सिंहिकेची कल्पना दिलेली होती, ती आठवण झाली. त्यामुळे त्यांनी आपलं शरीर खूप मोठं केलं आणि त्या सिंहिकेच्या पण मुखात प्रवेश करून तिचं शरीर विदीर्ण करून टाकलं, तिला संपून टाकलं आणि आपला प्रवास पुढे हनुमंतांनी सुरू केला. याच्यात हनुमंतांच्या या सगळ्या प्रवासात धैर्य दिसतं, सूचकता दिसते, बुद्धी आणि कौशल्य हे सगळेच गुण प्रगट होतात. मग हनुमान समुद्र उल्लंघून जाण्याने यशस्वी ठरला आणि त्याला अखेर लंका दिसली. अकल्पित लंका ही कांचनाची, समर्थ म्हणतात अकंपित लंका ही कांचनाची, पुढे देखली सौख्यदानी मनाची. ती सौख्यदानी का होती? कारण तिथेच सीता सापडणार होती ना त्याला. सीता सापडणार होती म्हणून त्याच्यासाठी ते लंकेचं दर्शन सुखाचं होतं, ते त्याला झालं. आणि मग तिथे ते गेला, त्याच्या किनाऱ्यावर तो उतरला. त्या किनाऱ्यावर उतरल्यावर त्याला तिथनं आतून आपली वनं, उपवनं, वृक्ष, तळी सगळं दिसत होतं आणि राक्षसांचा कडक असा
बंदोबस्तही त्याला दिसला तिथे. राक्षसांचा कडोपट बंद. मग त्यांनी विचार केला की आता आपण रूप बदलल्याशिवाय काही खरं नाही. म्हणून त्यांनी अत्यंत सूक्ष्म रूप धारण करून तिथे तो थांबला आणि त्यांनी रात्र झाल्यावर त्यांनी ठरवलं की मग आज जायचं. आणि मग छोटं रूप धारण करून तो रात्रीच्या वेळी त्या लंका नगरीत प्रवेश करायला लागला. तेव्हा त्या नगरीची अधिष्ठात्री देवता जी होती, लंका देवता, ती त्याला आड आली आणि ती त्याच्या रक्षणासाठी ती सज्ज होती नगरीच्या. आणि मग हनुमंतांनी अत्यंत विनयाने तिला सांगितलं की माझी इच्छा आहे की मी फक्त आज जाऊन बघून येणार आहे. पण शेवटी लंकादेवी आणि हनुमान यांच्यात घनघोर युद्ध झालं. लंकादेवीने पण आपलं कर्तव्य पार पाडलं, पण अखेर ती पराभूत झाली. आणि तिला इंद्राने एक वर दिलेला होता, एक लक्षण सूचना दिलेली होती की जेव्हा तू कुणाकडून हारशील, जेव्हा तू एका वानराकडून हारशील, तेव्हा लंकेतल्या राक्षसांच्यावर संकट येणार आहे, हे नक्की असं समजून चाल. तेव्हा ती लंका नगरी समजली की आता या वानरांच्यावर संकट आलेलं आहे. आणि मग त्या हनुमंताला शरण आली आणि तिने सांगितलं तू लंकेत प्रवेश कर आणि सीता शोधाची तुझी कार्यस्थिती तू कर, असं तिने सांगितल्यावर मग हनुमान लंकेत गेले. त्यांनी सगळ्या नगरीचं निरीक्षण केलं. त्या घरामधून चाललेलं रात्री गायन वादन अध्ययन सगळे त्यांनी ऐकलं. त्याला गुप्तचर दिसले, योगी दिसले, शस्त्रधारी दिसले, नाना वेशधारी सगळे पाहिले. आणि त्या नगरीच्या मध्यभागी त्या त्रिकुट पर्वताच्या एका शिखरावर रावणाचा महालही त्यांनी पाहिला. आणि मग त्यांनी त्या महालाच्या तिथे प्रवेश करायला तो गेला. पण त्या राक्षसाशी सामना करायचा की नाही आता, याचा त्यांनी आधी विचार केला. की सीतेला कसं शोधायचं याचा तो विचार करायला लागला. तो मनाशी म्हणाला की विवेक न करता मी एकदम घुसलो तर काय होईल. भूतासारख्या विनश्यंती देश काल विरोहिता विक्लवम दूतमासाद्य तमसूर्योदये तथा. म्हणजे या कातर वेळी किंवा अविवेकीपणाने जर काही कार्य केलं तर देश आणि काळाला विपरीत असंच काहीतरी घडेल आणि मला जे कार्य करायचं आहे ते पूर्ण होणार नाही, असं अनेकदा घडलेलं आहे. त्यामुळे सूर्योदय नष्ट झाल्यावर अंधार जेव्हा नाहीसा होईल तेव्हाच काम सिद्धीला जाईल. आणि मग पराक्रम करायला परिस्थितीची वेळ योग्य असावी लागते, परिस्थितीची साथ असावी लागते. तिची जाणीव हनुमंताला होती. बुद्धिमत्ता वरिष्ठा असाच तो होता, त्याची विवेकबुद्धी जागृत आहे. आणि म्हणून त्यांनी कसं आत शिरायचं याचा शांतपणे विचार केला. त्यांनी विचार केला अर्थानर्थांतरे बुद्धी निश्चितापि न शोभते घातयंतीय कार्याणि दूता पंडित मानेना. म्हणजे राजा आणि मंत्र्यांकडून कर्तव्य आणि अकर्तव्यांचा विचार करूनच एखाद्याला दूत म्हणून पाठवलेलं असतं. पण तो दूत आपल्याला जर पंडित मानायला लागला, पंडित मानिना असा झाला, स्वतःला पंडित समजायला लागला, अविवेकीपणे झाला, तर काय घातयंतीय, तर सगळ्या कामाचा अगदी घात होतो. म्हणजे कुठला उपाय योजल्याने आपल्या स्वामींचं म्हणजे श्रीरामांचं सीता कार्याचं कार्य पूर्ण होईल, जरा सुद्धा बिघडणार नाही, याचा हनुमंताने आधी अत्यंत बारकाईने विचार केलेला आहे. तो स्वतःला पंडित समजत नाहीये, खरं म्हणजे तो पंडित आहे, बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे, पण त्याला जाणीव आहे की आपल्यावर हे दूत म्हणून हे काम सोपवलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्याकडून एखादी चूक घडू नये याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. नाहीतर एखादी जरी चूक झाली तर जो एवढं समुद्र रंगनाचं दिव्य करून तो तिथे आलेला होता, तो एखाद्या अविवेकी कृतीमुळे छोट्याशा हे सगळं त्याचं उड्डाणाचे श्रम वाया जायला नकोत याची दक्षता त्यांनी घेतली. म्हणून त्यांनी आता सूर्यास्त होईपर्यंत थांबायचं असं ठरवलं होतं. आणि मग रावणांनी ती नगरी, कारण पूर्ण बंदोबस्तात आहे, अगदी सुरक्षेची काटेकोर व्यवस्था केलेली आहे हे त्यांनी पाहिलं. आणि तरी त्यांनी त्या राज्यात प्रवेश मात्र करून ठेवला. म्हणजे त्रिकुटाचली मारुती सर्व पाहे, समर्थ लिहितात त्रिकुटाचरी मारुती सर्व पाहे लघु रूप घेऊन हिंडत राहे. अतिशय सूक्ष्म रूप धारण करून तो हिंडत राहिला. गृहे गोपुरे पाहिल्या धर्मशाळा, त्यांनी सगळं पाहिलं. अकस्मात त्या देखील बंदीशाळा, बंदीशाळा सुद्धा पाहिली. बंदीशाळेत काय होतं, हिणासारखे देवते दीन झाले. देव त्या बंदीशाळेत दीन होऊन पडलेले होते.
नसे शक्ती ना युक्ती पोटी वळाले. त्यांची शक्ती युक्ती काहीही चालत नव्हती. भयाभीत ते कापती दैन्यवाणे, बहु गांजले दुःख ते कोण जाणे. अशा अवस्थेतले त्या बंदिवानातले देव सुद्धा त्यांनी पाहिले. आणि मग त्या तो सूर्योदय थांबणार होता रात्र पूर्ण होईपर्यंत. चंद्र उदयाला आला होता. वाल्मिकींनी हे वर्णन करता करता आता वाल्मिकी एकदम निसर्ग वर्णनाकडे झुकलेले आहेत. म्हणजे त्याही वर्णनात त्यांची प्रतिभा जागी आहे. त्यांनी चंद्राचं वर्णन केलंय मध्ये. हंसो यथा राजपंजरस्ता रजत पंजरस्ता, सिंहो यथा मंदर कंदरस्ता, वीरो यथा गर्वित पुंजरस्ता, चंद्रोपे बभ्राम तथा समंदा. म्हणजे वाल्मिकींची कवी प्रतिभा काय म्हणते की चांदीच्या पिंजऱ्यात जर हंस ठेवला तर तो कसा दिसेल, किंवा मंदराचाराच्या घरीत सिंह असला तो कसा दिसेल, मदमत्त हत्तीच्या पाठीवरचा वीर पुरुष कसा दिसेल, त्याप्रमाणे आकाशात तो चंद्रदेव शोभून दिसत होता, असं वाल्मिकींनी वर्णन केलंय. म्हणजे त्यांच्यानी सोडून, कारण त्या चंद्राने जरूर सेरकरण प्राशन केले होते आणि त्यांनी जो काय अंधार होता तो कमी केला होता. आणि ते लक्ष्मी तिथे राहत होती. प्रकाश रूप लक्ष्मी चंद्रावर वस्ती करत होती. असा तो निर्मळ असा शशांक चंद्रदेव आकाशात शोभत होता. म्हणजे किती उपमा त्याला देऊन झाल्यात बघा वाल्मिकींच्या. चांदणीच्या पिंजऱ्यातला हंस, मंदराचलाच्या घडीतला सिंह, मदमत्ता हत्तीच्या पाठीवरचा वीर पुरुष, अशा अनेक उपमा देऊन सुद्धा परत ते पुढच्या श्लोकात सुभाषितात चंद्राचंच वर्णन करतायत. शीला तलम प्राप्य यथा मृगेंद्र, महारणम प्राप्य यथा गजेंद्र, राज्यम समाधाय यथा नरेंद्र, तथा प्रकाशो विरराज चंद्र. म्हणजे चंद्राचं वर्णन कसं, तो गुहेच्या बाहेर शिलातरावर तो ऐटीत कसा बसतो, मृगराज सिंह कसा ऐटीत बसतो तसा तो चंद्र दिसत होता. किंवा मोठ्या विशाल वनात गजराज कसा शोभून दिसतो तसा तो चंद्र शोभून दिसत होता. किंवा राज्यप्राप्ती नव्याने झालेला राजा कसा ऐश्वर्यवान संपन्न दिसतो तसा चंद्र होता. कारण तो निर्मल प्रकाशाने शुभ्र असा चंद्रदेव सुशोभित होत होता. म्हणजे इथे वाल्मिकीने कालिदासासारखी किंवा माऊली आपल्या ज्या उपमा देतात तशा 3 उपमा त्या चंद्राला दिलेली आहेत या श्लोकात. मागच्या श्लोकात 3 देऊन झाल्याच होत्या. तो सिंहासारखा आहे, गजराजासारखा आहे, राजासारखा आहे. शीला तलम प्राप्य यथा मृगेंद्रो, महारणम प्राप्य यथा गजेंद्रो, राज्यम समाध्याय यथा नरेंद्रो, तथच नरेंद्र तथा प्रकाशो विरराज चंद्र. असं त्या चंद्राच्या प्रकाशाचं, चंद्राचं वर्णन वाल्मिकीने केलेलं आहे. मग हनुमान त्या लंका नगरीतलं रथ बघतायत, रथ बघतायत, घोडे बघतायत, त्या राक्षसांच्या मारामाऱ्या चालू होत्या, भांडणं चालू होती, ते सगळं बघितलं. पण जिला पाहिजे तीव्र इच्छा होती ती सीता काही कुठे अजून त्याला दिसली नव्हती. ती नगरी पाहून आता हनुमान प्रत्येक नगरीत बाहेर कुठे रस्त्यात दिसली नाही, आता तो घराघरात जाऊन सीतेचा शोध घ्यायला लागला. म्हणजे प्रहस्त, महापर्व, कुंभकर्ण, बिभीषण, विरूपाक्ष, विद्युतजिह्व, विद्युतमाली, सगळ्या धूम्राक्ष, सगळ्या घरातनं त्यांनी तपासणी केली, पण त्याला कुठे सीता दिसली नाही. म्हणजे राक्षसणी मात्र त्याला खूप दिसल्या, राक्षस दिसले, त्यांचे शस्त्र, त्यांच्या पालख्या, खूप काही त्यांनी पाहिलं. पुष्पक विमान सुद्धा एके ठिकाणी पार्क करून ठेवलेलं होतं, ते त्यांनी पाहिलं. आणि मग तो शेवटी अखेर रावणाच्या घरात शिरला. कुठेही जेव्हा त्याला सीता दिसली नाही कुणाच्याही घरात. आणि मग तिथे त्याने निद्रा करणाऱ्या खूप सुंदर स्त्रिया पाहिल्या. रत्नजडित पलंगावर झोपलेला राक्षस राज रावण सुद्धा त्याच्या दृष्टीला पडला. आणि रावणाच्या पलीकडे अतिशय एक सुंदर अशी स्त्री झोपलेली त्याने पाहिली. तेव्हा क्षणभर त्याच्या मनात आलं की ही सीता आहे का काय. ती होती मंदोदरी. रावणाच्या महालात मंदोदरीसारखी सुंदर स्त्री पाहून त्याला क्षणभर आनंद झाला की ही सीताच आहे का काय. आणि मग त्यांनी काय केलं, मंदोदरीला पाहून ती सीता आहे असं वाटल्यावर त्याला हर्ष झाल्यावर वाल्मिकी लिहितात, आस्फोटयामास चुचुंब पुष्पम ननंद विक्रीड जगौ जगाम स्तंभान आरोहती निपतत भूमो निदर्शन स्वाम प्रकृती कपिना. त्यांनी काय केलं, आस्फोट या मास,
आपली शेपटी अशी वर खाली करून आपटायला लागला. प्राण्यांना आनंद झाला की ते आपटतात. चुचुंब पुष्पम, आपल्या शेपटीचे चुंबन घ्यायला लागला. नंतर तो वानर स्वभावाला अनुसरून आनंद विक्रीड, इकडे तिकडे आनंदाने उड्या मारायला लागल्या. तिथे का मनातल्या आनंदाचं प्रदर्शन करायला लागला. नंद विक्रीड जगऊ जगाम. आणि मग तिकडे जे खांब वगैरे होते त्याचा एकदा चढला उतरला. लहान मुलं कशी बागेत गेली की खेळतात, वर चढला उतरला, कधी खांबावर चढ, कधी जमिनीवर उड्या मार, अशा वानरलीला त्यांनी सुरू केल्या. आस्फोटयामास चिचुंब पुष्पम पुच्छम ननंद विक्रीड जगौ जगाम स्तंभान रोहन निपतात भूम निदर्शयन स्वाम प्रकृती कविना. खरं म्हणजे आनंद बुद्धिमान विचारी आहे, पण वाल्मिकींचं इथे प्राण्यांचं स्वभाव निरीक्षण दिसतात. तो आपलं कार्य करण्याची त्याला आठवण आहे, ते ठेवूनच तो आलेला आहे. पण क्षणभरासाठी का होईना त्याच्यातला मरकट जागा झालेला आहे, असं वाल्मिकींना इथे दाखवायचंय. की कितीही माणसाला खूप आनंद झाला, की क्षणभरासाठी का होईना त्याचा मूळ स्वभाव जागा होतो. तसं हे मारुती म्हणजे आधी होता वाघ्या दैवयोगे झाला पाग्या, त्याचे इंद्रने राहिना, त्याचं हे राहिना ते म्हणतात. तसं मारुतीची अवस्था झाली की ही सगळी त्यांनी जी केली, म्हणजे शेपटी आपण शेपटीचं चुंबन घे, वर खाली उड्या मार, खांबावर चढ खाली उतर, हे सगळं जे त्यांनी केलं ते सगळ्या वानर लीला होत्या. आणि तो इतका विचारी बुद्धिमंत आहे, रावणाचा दूत आहे, सीता शोधासाठी आपण आलो याची जाणीव त्याला आहे. पण क्षणभरासाठी तो मरकट आपल्या स्वभावावर गेला, असं वाल्मिकींनी इथे दाखवून दिलंय. पण लगेच त्याच्या लक्षात आलं की या रावणाच्या महालात इतकी स्वस्थ चित्ताने झोपी गेलेली स्त्री सीता असणं शक्यच नाही. मंदोरीला बघून त्याला ते क्षणभर वाटलं होतं, ते त्याचा ब्रह्मनिराश झाला की ही सीता असणं शक्य नाही. आणि मग तो पुन्हा त्या स्त्रियांच्या तिथे दुःखी कष्टी कोणी स्त्री दिसते का, सीता दिसते का ते पाहायला लागला. मग त्याने शयनागार पाहिला, लता मंडप पाहिला, चित्रशाळा, विश्रामगृह सर्वत्र पाहिलं. पुन्हा पुन्हा रावणाचा अंतःपुर त्याने तपासून पाहिलं. त्या रावणाच्या अंतःपुरात अनेक स्त्रिया अस्ताव्यस्त स्थितीत आपल्या वस्त्रांचाही भार नसलेल्या अवस्थेत तिथे झोपलेल्या त्याला दिसल्या. आणि मग त्या स्त्रियांच्याकडे पाहत होता सीता शोधण्याकरता. पण त्याच्या मनात मात्र विचार, त्याचे प्रत्येक वृत्ती जागी झाली. तो धर्मभयाने शंकित झाला आणि काय म्हणाला तो मनात, त्या मनात हनुमंतांच्या की परदारावरोधस्य प्रसुप्तस्य निरीक्षणं इदं खलु ममात्यार्थं धर्मलोकं करिष्यति. आणि मी काय करतोय, त्या परक्यांच्या स्त्रिया त्यासुद्धा गाढ झोपलेल्या, वस्त्र अस्तावस्त झालेल्या, अशा मी निरखून बघतोय, हे कृत्य माझ्या धर्माचा विनाश करून टाकेल. इदं खलु ममात्यर्थं धर्मलोकं करिष्यति. त्याच्यातला विचारी येतो, त्याला वाटलं आपल्या या अशा निरीक्षणाने धर्मलोक होईल. पण त्याने परत मनात विचार केला, मी आजपर्यंत कुठल्याही परक्या स्त्रीकडे कधीही बघितलेलं नाही. आपल्याला माहिती मारुती ब्रह्मचारी होते, कुठल्याही स्त्रीकडे मी बघितलेलं नाही. पण इथे मात्र मला या परस्त्रियांचं अपहरण करणाऱ्या रावणाचं आधी दर्शन झालं, आणि मग म्हणून त्या पापी माणसाच्या दर्शनामुळे मला या स्त्रियांना बघायला लागलं, आणि मग धर्मलोक झालेला आहे. पण सीता शोधाचं एकच लक्ष माझ्याकडे आहे, त्यामुळे मी त्या स्त्रियांच्याकडे पाहताना माझ्या मनात कुठलाही वाईट विचार आलेला नव्हता. त्यामुळे तो धर्मलोक माझा होणार नाही. पण तरी पण मला मनात असं वाटतंय की मी या स्त्रियांच्याकडे असं कसं पाहिलं. पण मग या अस्ताव्यस्त स्त्रिया मी का पाहिल्या. मग त्याला लक्षात आलं की मी या स्त्रिया पाहिल्या तरी माझ्या मनात कुठचेही विकार उत्पन्न झालेले नाही आहेत. कामं दृष्ट्वा मया सर्वा विश्वस्ता रावण स्त्रिया न तुमे मनसा किंचित वैकृत्य उपपद्यते. म्हणजे निसंशयपणे कामंतू म्हणजे निश्चितपणे मी या रावणाच्या स्त्रिया निर्धास्तपणे झोपलेल्या, विश्वस्ता निर्धास्तपणे झोपलेल्या स्त्रिया पाहिल्या. निसंदेह इथे कामाचा अर्थ कामवासनेशी निगडीत नाही. इथे वाल्मिकीची थोडीशी शब्द चमत्कृती दाखवलेली आहे. इथे कामंतू याचा अर्थ निस्तेंदपणे हे पाहिलं. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की त्यांना पाहून माझ्या मनात कोणताही विकार उत्पन्न झालेला नाही. न तुम्ही मनसा किंचित वैकृत्यात उपपद्यते. माझं मन जराही विचलित झालेलं नाही.
कारण माझ्या इंद्रियांनी ते काम केलं. त्या इंद्रियांना मनाने प्रेरणा दिली, माझे पाय चालत गेले इकडे तिकडे, माझी दृष्टी सीतेला हिंडत गेली, पण माझ्या मनात कुठेही वासना नव्हती, लोभ नव्हता. फक्त सीता शोधासाठी माझे पाय हिंडले, फक्त सीता शोधासाठी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, आणि ही कामं करून सुद्धा माझं मन स्थिरच आहे. हे लक्ष्मणाने मनात, हे हनुमंतांनी मनातल्या मनात स्वतःची समजूत घातलेली आहे. आणि पुढे काय, स्त्रियांच्याकडे तर निरखून पाहिलंच पाहिजे. हनुमान मनात पुढे म्हणतायत, नान्यत्रही मया शक्या वैदेही परिमार्गितुम स्त्रियो हि स्त्रीषु दृश्यन्ते यदा सम परिमार्गणे. त्या स्त्रियांना, स्त्रीला शोधायचं तर ते कुठे स्त्रीच्याच शोधलं पाहिजे ना. मी या स्त्रियांच्याकडे निरखून पाहिलं, कारण विदेह नंदिनी सीतेचा शोध मला इतरत्र कसा घेणार मी, मला स्त्रियांच्यातच पाहायला पाहिजे. स्त्रियांच्या समूहातच मला तिची म्हणजे तिला धुंडाळायला पाहिजे ना. म्हणजे जीवाची जी जात असते त्याच जातीत त्याचा शोध घ्यायला लागतो. नान्यत्रही मया शक्य, मला दुसरीकडे शोध घेऊन चाललंच नसतं. म्हणजे हरवलेल्या स्त्रीला शोधायचंय तर हरिणींच्या कळपात शोधून चालेल का? नाही, तिला स्त्रियांच्यातच शोधलं पाहिजे. हरिणींच्यात शोधण्यात तिला काही अर्थ नाही. आता एखाद्याचा कुत्रा हरवला तर त्याला कुत्र्यांच्याच कळपात जाऊन शोधायला पाहिजे ना. उंदीर झाले घरात तर ते उंदरांच्या बिळातच शोधायला पाहिजे, दुसरीकडे कसं शोधून जाते. साधा आपल्याला खाऊचा डबा हवाय लाडूचा, कपड्यांच्या कपाटात शोधून चालेल का? नाही, तो खाऊच्या डब्यांच्या कपाटात शोधला पाहिजे. म्हणून नान्यत्र मया शक्य वैदेही परिमार्गितुम स्त्रियोही स्त्रीषु दृश्यन्ते. स्त्रीला शोधायचं तर स्त्रियांचाच पाहिलं पाहिजे, असं त्यांनी म्हणाला. म्हणजे रावणाच्या या साऱ्या अंतःपुरात मी सीतेचा शोध घेतला, स्त्रिया पाहिल्या, पण मी अत्यंत शुद्ध मनाने हे काम केलेलं आहे. आणि मग हनुमान स्वतःला समजवतोय. आता त्याला सगळीकडे शोधून झालंय, लता मंडप झाले, चित्रशाळा झाल्या, सीता दिसेना. तेव्हा तो अतिशय चिंतेत पडला. त्याच्या एक वाईट विचार त्याच्या मनात आला की सीता जिवंत तरी आहे ना, मी इथे शोधायला आलोय, सीता जिवंत तरी आहे ना, अशी शंका त्याला यायला लागली. तिला या रावणाने किंवा त्या दुष्ट राक्षसीने मारून ते टाकले नाही ना, अशी शंका त्याला भेडसावायला लागली. शिवाय आता सुग्रीवाने दिलेली 2 महिन्याची मुदतही संपत आली होती. त्या सुग्रीवानी 4 दिवसांना वानर पाठवताना त्यांना 2 महिन्याची मुदत दिली होती, ती पण आता संपत आली. आता आपले सगळे श्रम वाया गेले का काय, असे त्याला वाटायला लागलं. आणि सीतेचा शोध न लावता तिची भेट न परत जाणं हे तर काही शक्य नाहीये. तो अगदी निराश झाला. पण निराश झाला तरी त्याने स्वतःला समजावलं. तो भानावर आला आणि त्यांनी निराशा झटकून टाकली. तो काय म्हणाला, अनिर्वेदः श्रियो मूलम अनिर्वेदः परम सुखम भूयस्तत्र विशेषामी न यत्र विषयः कृतः. म्हणजे हताश होऊन काहीही काम होत नाही. उत्साह टिकवून ठेवणं हेच सगळ्याचं मूळ कारण असतं. उत्साह टिकवून ठेवणं हेच अनिर्वेद म्हणजे उत्साह. अनिर्वेदः श्रियो मूलम म्हणजे संपत्ती मिळवायला सुद्धा उत्साह टिकवून ठेवायला लागतो. सुख अनिर्वेदम परम सुखम, सुख मिळवायचं असलं तरी सुद्धा उत्साह टिकवून ठेवायला लागतो. म्हणून मी आता भूयस्तत्र विशेषामी, आता मी परत शोधेन. मी हा माझा जी मरगळ आली आहे, थकवा आलाय, मला जी निराशा आली आहे, ते मी झटकून टाकेन आणि मी पुन्हा प्रयत्न करेन. मी पुन्हा उत्साहाने सगळीकडे शोधेन. या लंकेत अजून सुद्धा काही गुप्त स्थानं असतील, सुरक्षित स्थानं अजून असतील की जी मी बघायची नाहीये, तिथे जाऊन मी बघेन. आता अपानशाळा म्हणजे मद्यपान गृहात जाऊन बघेन, पुष्पगृहात जाऊन बघेन, चित्रशाळा म्हणजे आर्ट गॅलरीमध्ये जाऊन बघेन, कोशगृह, लॉकर, खजिन्यांच्या जागा, क्रीडांगण सगळं पाहीन मी. गल्लीनी गल्ली पालथी घालीन. पण मला उत्साहाने काम केलंच पाहिजे. कारण हताश होऊन जर बसलो तर मला सीता सापडणार नाही. अनिर्वेदः श्रियो मूलम अनिर्वेदः परम सुखम भूयस्तत्र विशेषामी न यत्र निश्चयात होता. मी तिला सगळीकडे पाहिन. मी पुन्हा सीतेचा शोध घेईन. आतापर्यंत जी ठिकाणं पाहिली नाहीये तिथे जाऊन मी पाहिन. आणि आपल्याला माहितीये, उद्योग केल्यावरच सगळं काही मिळतं. लहानपणापासून सुभाषित आपल्याला माहितीये, उद्यमे नाही सिद्ध्यन्ति कार्याणि मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य
प्रविशन्ति मुखे मृगा. सिंह एका जागी पडून राहिला तर तो काही हरिण येऊन आपणून त्याच्या तोंडात जात नाही, ते काम सिंहालाच करायला लागतं. किंवा हितोपदेशात सुद्धा म्हटलेले आहे, उत्साह बलवान शार्या नाचू हात वासरम भक्कम, की उत्साहानेच सगळं काही होतं. सोत्साहस्य लोकेशु न किंचिदपि दुर्लभम. उत्साह असला तर दुर्लभ असं काहीही नाही, असं हितोपदेशातही सांगितलेलं आहे. आणि आपल्याला सोहनलाल द्विवेदींची कोशिश एक पण कविता माहितीये, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. नौकायला जर ते लाटांना घाबरली तर कसं होईल, कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. मारुतीने पण स्वतःला तेच समजावून सांगितलंय की कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. म्हणजे जसं विल्यम आर्नेस्ट हेन्रीने म्हटलंय, आय एम द मास्टर ऑफ माय फेट, तसंच मारुतीने इथे मनात म्हटलंय की मी सीताला शोधीनच, आय एम द कॅप्टन ऑफ माय शिप. माझं मीच आता उत्साह धारण करेल आणि सीतेला शोधेल, सगळीकडे शोधेल. मग त्याने परत सगळी तळघरं पाहिली, शैत्यगृह पाहिली, देवळं पाहिली, विलासस्थानं, नाट्यगृह, सगळीकडे. तो कधी धावत जात होता, कधी थांबत जात होता, कधी उड्या मारत जात होता, कधी थक्कत जात होता. मग यज्ञवेदी, गडी, पुष्करणी सगळं त्यांनी पाहिलं. जिकडे तिकडे राक्षसीने दिसल्या, सीता मात्र कुठेच दिसली नाही. तो परत एकदा दुःखी झाला, काळजीत पडला. परत त्याला वाटायला लागलं सीता जिवंत आहे की नाही. सगळे तलाव झाले, बागा झाल्या, नद्या झाल्या, जंगल झाली, पहाड झाले, सगळे आतापर्यंत न पाहिलेला काना कोपरा सगळा डोंबून झाला. आणि मग त्याला एकदा मनात शंका आली की रावण तिला जेव्हा इकडे उचलून बळजबरीने आणत होता तेव्हा ती धडपड करत होती सुटण्याची, तेव्हा ती त्याच्या हातातून सुटून खाली समुद्रात पडून गेली, ती समुद्रात बुडाली की काय, असाही एक विचार त्याच्या मनात आला. त्यांनी स्वतःची किती समजूत घातली तरी त्याला काय उत्साह टिकवून ठेवणं अवघड जायला लागलं. अनिर्वेदोही यततम सर्वार्थेषु प्रवर्तका, हे त्याला माहित होतं की अनिर्वेद म्हणजे आळस तोडणं हेच सगळ्या कार्याला उत्तेजना देणार आहे. करोति सफलम जन्मो कर्म यश करोति सा, जो कर्म करतो त्याचाच जन्म सफल होतो, हे सगळं त्याला कळत होतं. पण तो इतका निराश झाला की या उद्योगाची, उत्साहाचं महत्व, त्याची आवश्यकता त्याला कळून सुद्धा वळेल अशी झाली. असा माधुरी थोडा काळासाठी सुद्धा हतबल झाला. तो मनाशी म्हणायला लागला की जर मी सीतेचा शोध न लावता किष्किंधेला परत गेलो तर ती किती नामुष्की असते. मी रामाचा दूत, सुग्रीवाचा दूत म्हणून आलोय आणि सीतेचा शोध न लावता जाणं म्हणजे कुणाकुणाला दुःखी करणं आहे. राम, लक्ष्मण, सुग्रीव, तारा, अंगद सगळ्यांनाच ते सहन करण्याच्या पलीकडचं असेल. सीता सापडली नाही ही गोष्ट, आणि सीता सापडली, त्यांनी दुसरा विचार केला की सीता सापडलीच नाही तर आता किष्किंधेला परत जायचंच नाही, किष्किंधेला जायचंच नाही, तेच वानप्रस्थाश्रम स्वीकारून इथेच राहायचं, असा सुद्धा विचार त्याच्या मनात आला. कारण मी जर सीतेचा शोध न लावता गेलो ते अनेक जण आता सांगितले ते राम, लक्ष्मण, सुग्रीव, तारा, रुमा, अंगद सर्वजण जिवंत सुद्धा राहणार नाही, असं त्याला वाटायला लागलं. आणि तो म्हणाला, विनाशे बहवो दोषा जीवनम प्राप्नोति बद्रिकम तस्मात् प्राणान धरिष्यामि ध्रुवो जीवति संगमा. हे या जीवनाचा नाश केला तर असे अनेक दोष मला लागतील. मी तर इथे राहीनच, पण तिकडच्या सगळ्या लोकांचं काय होईल, त्यांचा नाश झाला तर विनाशे बहवो दोषा जीवन प्राप्नोति बद्रिकम, म्हणून तस्मात् प्राणान धरिष्यामि, म्हणून मी काहीही झालं तरी माझे प्राण टिकवून धरेन. ध्रुवो जीवति संगमा, आणि मी जिवंत राहूनच सीतेची भेट घडवून आणेन. म्हणजे सीता शोधाचं कार्य कुठच्याही परिस्थितीत आपल्याला करायलाच हवं. कारण कधी ना कधी माझ्या पुण्याला यश येईल आणि मग ते कार्य माझ्याकडून होईल. मी माझे प्राण न सोडता जिवंत राहिलो तरच कधी ना कधीतरी मला सीता सापडेल आणि मग ती सर्वांनाच त्याच्यामुळे सुख प्राप्त होईल. म्हणजे जिवंत राहणं किती आवश्यक आहे हे तो स्वतःला हनुमान समजावून सांगतायत की तर सलामत तो पगडी पचाल, आपण परत सीतेचा शोध लावायचाच, अशी स्वतःची समजूत घालून तो हनुमान पुन्हा उठला. त्यांनी मनातल्या मनात राम लक्ष्मणांना वंदन केलं
सीता, रुद्र, इंद्र, वायुदेव, सूर्य सगळ्यांचं स्मरण केलं आणि मग त्याला आठवलं की आतापर्यंत आपण एक जागा बघितलेली नाहीये, ते म्हणजे त्या त्रिकुटातलं एक शिखर सुंद नावाचं, ज्याचं पुढे सुंदर नाव झालं. त्याच शिखरावर ते अशोक वन आहे हे त्याला आठवलं. त्या संपातींनी सांगितलेलं होतं त्याला, तर त्या क्षणापर्यंत तो विसरला होता. ते संपातींनी दूरदृष्टीने पाहिलं होतं दक्षिण समुद्र किनाऱ्यावरून की सीता त्या अशोक वनात आहे, त्याची त्याला आठवण झाली आणि मग तो त्या अशोक वनात पोहोचला. मग तिथे खूप वाटिका होत्या, वृक्ष होता, मोर होते, अनेक पक्षी होते, देवी तळे सगळं त्यांनी बघितलं आणि शेवटी त्याला एका वृक्षाखाली एक अत्यंत मलिन चेहऱ्याची, मलूल चेहऱ्याची, डोकी कशी अशी मलिन वस्त्र नेसलेली, अलंकारवीर आणि राक्षसींच्या गराड्यात म्हणजे ते त्या तिच्यावर लक्ष ठेवत आहेत अशी स्त्री दिसली. आणि मग ती त्यांनी ओळखली की आपल्याला हवी असलेली तीच ही आहे. आणि मग तो जे म्हणाला होता, तस्मात प्राणान धरिष्यामी ध्रुवो जीवति संगमा, मी माझे प्राण धरून ठेवीन तरच मला सीता सापडेल. अशी ती सीता मारुतीने पाहिली. मग त्या सीतेचं वर्णन त्यांनी कसं केलंय की भरता नाम परम नार्या शोभनम भूषणादपि एषाही रहिता तेन शोभा नारहाही शोभते. म्हणजे ज्या दुष्कर कामासाठी तो हनुमान तिथपर्यंत आलाय त्याला ते सीतामातेचं दर्शन झाल्यावर तो आनंद झाला, पण तो आनंद थोडा वेळच टिकला. कारण ती कशी होती सीता, ती नेहमी वनात पतिसेवेत रत्न असणारी आता काय होती, भरता नाम परमणाऱ्या, तिच्याजवळ तिचा भरता नव्हता. त्यामुळे भूषणम शोभनम भूषणादपि, तिच्यासाठी नवरा हेच भूषण होतं आणि तेच तिच्यासाठी नव्हतं. स्त्रियांना पती हेच सगळ्यात भूषण असतं, आभूषणांच्या पेक्षाही जास्त प्रिय असं असतं. आणि त्या पतीचाच वियोग झाल्यामुळे ती स्त्री अशी सीतामाईची सगळी शोभा रयाला गेली होती आणि ती निस्तेज मलूल अशी झालेली ती सीता त्यांनी पाहिली. पण सभोवती राक्षसांचा गराडा होता म्हणून पण ती नक्कीच सीता आहे हे त्यांनी ओळखलं आणि तो त्या झाडावर बसून राहिला. तिची भेट आता कशी मी कधी घ्यायची, ती सीता आहे याची त्याला खात्री पटलेली होती. म्हणून आपल्या गरिमांनी दिलंय की हनुमानाने आजवर कधीही पाहिलेलं नव्हतं तरी सुद्धा त्यांनी तिला ओळखलं. म्हणून कधी म्हणतात हीच ती रामांची स्वामिनी, चंद्रविरहिणी जणू रोहिणी. जर चंद्रच नसेल तर त्या रोहिणीला काही अर्थच नसतो. चंद्रविरहिणी जणू रोहिणी, व्याघ्री माझी चुकली हरिणी, शेन पोटरी पसे पक्षिणी, हिम प्रदेशी तिचे वाहिनी. जसं नदी हिमालयातून मागाना शिजून जाते तीच ही रामांची स्वामिनी. मलिन पुरुषांगी तरी सुरेखा, मलिन झाले वाळले तरी सुरेखा. कशी तर धूम्राकितकी अग्निशालाका, अग्निशालाकाला धुराने जरी वेढलेलं असलं तरी ती अग्निशालाकाच असते. शिशिरी तरी ती चंपक शाखा, व्रतधारिणी ही दिसे योगिनी. ही व्रत करत असली पाहिजे, उपास तापास करत असली पाहिजे, हीच ती रामांची स्वामिनी. रुदने रुदने नयना येई अंधता, रडून रडून हिचे डोळे असे अंध झाले असले पाहिजेत. कपोली आर्ध शुष्कता दिसे, गाल तिच्या गालावरचे अश्रूंचे ओघळ सुकून गेलेले आहेत. अनिद्रिता ही चिंताक्रांता, ही नक्कीच झोपत नसणार आणि अतिशय चिंताक्रांत अशी आहे. मग्न सारिकी पती चिंतनी, हीच ती रामांची स्वामिनी. पंख मलिनही दिसे पद्मजा, ती वेल असते पद्मजा म्हणजे तिला सगळ्या चिखल लागलेला असतो तशी ती दिसते. खचित असावी सती भूमिजा, किती दारुणा स्थिती दैवजा. देवाने तिच्यावर काय वेळ आणली. अपमानित ही वनी मानिनी, हे मानिनी आहे पण या राक्षसणींनी तिला अपमानित अवस्थेत ठेवलेले. हीच ती रामांची स्वामिनी. असे सुवर्णा श्यामल मलिना, अधोमुखी ही शशांक वदना. सुंदर आहे, चंद्रमुखी आहे पण आता खाली मान घालून बसलेली आहे. ग्रहण कालीची ही दिव्यमाला, ही जणू काही ग्रहण लागलेली दिशाच आहे. अतबलती ही दिशा विसरली, हीच ती रामांची स्वामिनी. हीच जानकी जनकनंदिनी, हीच ती रामांची स्वामिनी. जिला कधीही पाहिलेलं नाही अशा त्या सीतेला कसं ओळखलं ते गनिमाने त्यांच्या शब्दात इतकं वर्णन करून सांगितलंय.
असं हनुमंताने त्या सीतेला ओळखलेलं आहे, पण तो पाठ होण्याची वाट बघत थांबलेला आहे. हे आपण पुढच्या व्याख्यानात